नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. नमस्कार. आज आपण एका खूप रंजक विषयावर चर्चा करणार आहोत. ही चर्चा आपल्याला आपल्या सूर्यमालेच्या निर्मितीपासून थेट मंगळापर्यंत घेऊन जाणार आहे. अगदी आपल्याकडे काही अभ्यास साहित्य आहे जे आपल्याला विश्वाची निर्मिती आणि सजीवांचा विकास यावर विचार करायला लावतं. हो, आणि या चर्चेचा उद्देश असा आहे की या स्रोतांमधून काही मूलभूत प्रश्नांची उत्तरं शोधायची. म्हणजे विश्वाची सुरुवात झाली तरी कशी, पृथ्वीवर जीवसृष्टी कशी आली. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आपण या विश्वात एकटे आहोत का? बरोबर, तोच तर खरा प्रश्न आहे. चला तर मग या प्रवासाची सुरुवात करूया. आपल्या स्रोतांमध्ये घटनांचा योग्य क्रम लावायला सांगितला आहे. त्यानुसार सगळ्यात पहिली घटना म्हणजे अवकाशात तप्त वायू आणि धुळीचा एक प्रचंड गतिमान ढग निर्माण झाला. हो, म्हणजे तिथून सगळं सुरू झालं. हो, आणि हीच आपल्या सूर्यमालेची सुरुवात होती. स्रोतांमध्ये पुढे स्पष्ट केलंय की याच ढगापासून सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. पण एका ढगापासून हे सगळं कसं शक्य आहे? गुरुत्वाकर्षण आणि गती या दोन गोष्टींमुळे. याचमुळे त्या ढगाचं रूपांतर आजच्या सूर्यमालेत झालं. अच्छा, म्हणजे एका विशाल वायू आणि धुळीच्या ढगापासून आपली संपूर्ण सूर्यमाला तयार झाली. अगदी. यानंतर पुढचा टप्पा म्हणून पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती झाली, असंही नमूद केलंय. आणि हा एक अत्यंत महत्वाचा टप्पा होता. का? कारण पाण्यामुळेच पृथ्वीवर जीवसृष्टीच्या निर्मितीला चालना मिळाली. पाण्याशिवाय काहीच शक्य नव्हतं. बरोबर. तर जलाशयांच्या निर्मितीनंतर स्रोतांनुसार पुढचा टप्पा होता अनेक प्रकारच्या एकपेशीय सजीवांची निर्मिती. हो, जसं की अमिबा. हो, आपल्या स्रोतांमध्ये अमिबासारख्या एकपेशीय सजीवाचं चित्रही दिलं आहे. पण हे सजीव तर खूप लहान असतात. त्यांना पाहण्यासाठी म्हणजे कशाची गरज असते? त्यासाठी सूक्ष्मदर्शकाची म्हणजे मायक्रोस्कोपची गरज असते. त्याचंही चित्र आपल्याला स्रोतांमध्ये दिसतं. अच्छा. आणि याच एकपेशीय सजीवांपासून पुढे लाखो वर्षांमध्ये विविध प्रकारच्या सजीवांची निर्मिती झाली. ही विविधता चित्रांमध्ये अगदी स्पष्ट दिसते. वाघ आहे, फुलपाखरू, सरडा, पक्षी आणि इतर अनेक प्राणी दाखवले आहेत. प्राण्यांची 2 वैशिष्ट्ये लिहायलाही सांगितली आहेत. या चित्रांवरून आपण कोणती वैशिष्ट्ये सांगू शकतो? नक्कीच. या चित्रांवरून आपण हालचाल, श्वसन, पुनरुत्पादन आणि सगळ्यात महत्त्वाचं अन्नाची गरज. हो, अन्नाची गरज. ही वैशिष्ट्ये ओळखू शकतो. म्हणजे प्रत्येक प्राण्याचं स्वरूप आणि त्याच्या सवयी त्याच्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी कशा विकसित झाल्या आहेत हे यातून दिसतं. खरंय, पण आपला शोध फक्त पृथ्वीपुरता मर्यादित नाहीये. नाही. स्रोतांमध्ये मंगळ ग्रहाबद्दल एक खूपच मनोरंजक माहिती दिली आहे. पृथ्वीखेरीज मंगळावर जीवसृष्टी असण्याची शक्यता काही शास्त्रज्ञांना वाटते. असं का वाटतं त्यांना? याची अनेक कारणं आहेत. एक म्हणजे मंगळाच्या पृष्ठभागावर पृथ्वीप्रमाणे ज्वालामुखी आहेत, दर्या, वाळवंट आणि बर्फाच्छादित ध्रुवीय प्रदेश सुद्धा आहेत. अगदी. यामुळे दोन्ही ग्रहांमध्ये काहीतरी साम्य असावं असं वाटतं. पण तिथलं वातावरण तर खूप वेगळं आहे. म्हणजे तिथे जवळपास 95% कार्बन डायऑक्साईड आहे. हे खरंय, तो एक मोठा फरक आहे. पण जी गोष्ट शास्त्रज्ञांना आकर्षित करते ती म्हणजे तिथे पाणी, अत्यल्प प्रमाणात प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन आणि इतर वायूंचं अस्तित्व आढळून आलं आहे. अच्छा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथल्या मातीत वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असलेले घटक ते सुद्धा उपस्थित असल्याचं आढळलं आहे. पण एक मिनिट, सजीवांना टिकून राहण्यासाठी तर द्रवरूप पाण्याची गरज असते ना? बरोबर. आणि मंगळावर बर्फ आहे, पण द्रवरूप पाणी फारसं नाही असं स्रोतांमध्ये स्पष्ट म्हटलं आहे. हा एक मोठा अडथळा वाटतो. आणि तोच तर सगळ्यात मोठा अडथळा आहे. याच कारणामुळे आपल्याला साहित्यात आणि सिनेमांमध्ये दिसणारी मंगळावरचा माणूस ही कल्पना ते शोधतायत सूक्ष्म जीवांच्या अस्तित्वाचा. अच्छा, म्हणजे बॅक्टेरियासारखे जीव? हो, अगदी तसे. आणि मंगळ ग्रहाच्या या शोधात भारतानेही एक मोठी आणि ऐतिहासिक कामगिरी केली आहे. स्रोतांमध्ये मंगळयान मोहिमेचा उल्लेख आहे. हो, ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे. 5 नोव्हेंबर 2013 रोजी भारताने मंगळयान अवकाशात पाठवलं. आणि 24 सप्टेंबर 2014 रोजी ही मोहीम यशस्वी झाली. हो, आणि ही एक ऐतिहासिक घटना आहे कारण भारत आपल्या पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत पोहोचणारा पहिला देश ठरला. अरे वा. या मोहिमेमुळे मंगळाच्या पृष्ठभागाचा आणि वातावरणाचा अभ्यास करायला खूप मोठी मदत झाली. तर आज आपण वायू आणि धुळीच्या ढगापासून सुरू झालेला प्रवास
पृथ्वीवरच्या जीवसृष्टीच्या विकासापर्यंत आणला. आणि तिथून मंगळावरच्या जीवसृष्टीच्या शोधापर्यंत. हो, सूक्ष्म जीवापासून ते थेट दुसऱ्या ग्रहापर्यंत. विज्ञानाची झेप किती मोठी आहे हे यातून दिसतं. यातली सर्वात आकर्षक गोष्ट मला ही वाटते की या पाठ्यपुस्तकातले जे प्रश्न आहेत ना, कोणते? आपली निर्मिती कशी झाली, इतर ग्रहांवर जीवसृष्टी आहे का, हेच मूलभूत प्रश्न आजच्या शास्त्रज्ञांनाही संशोधनासाठी प्रेरित करत आहेत. खरे. ज्ञानाचा हा शोध तो अविरत सुरू आहे, तो कधीच थांबत नाही. जाता जाता एक विचार मनात येतोय. स्रोतांमध्ये उल्लेख आहे की मंगळावरच्या मातीत वनस्पती वाढीसाठी आवश्यक घटक आहेत. आहेत. विचार करा, जर आपण पाणी आणि वातावरणाची समस्या सोडवू शकलो तर भविष्यात मानव खरोखरच मंगळावर शेती करू शकेल का? खूपच रंजक कल्पना आहे. आणि तिथल्या बटाट्याची चव कशी असेल हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? नक्कीच विचार करण्यासारखाच आहे.